नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ काशीनाथ सोनवणे, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, इतिहास विभाग। आज आपण BA भाग 2 भारतातील समाज सुधारणेचा इतिहास हा पेपर पाहणार आहोत। या विषयाची पहिली क्लिप मी आज आपल्यासाठी सादर करीत आहे। विद्यार्थी मित्र हो, आपण जर माझे चॅनल यस विश्वनाथ हिस्ट्री स्टडीज या चॅनलवरती येऊन इतिहास विषयाचे सर्व व्हिडिओ आपण पाहू शकता। मी माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज या पहिल्या क्लिपमध्ये सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा जो पहिला टॉपिक आहे, हा पहिला टॉपिक BA भाग 2 सेमिस्टर 3 साठी आहे। तर हा पहिला टॉपिक आज आपण पाहणार आहोत। भारतामध्ये या सामाजिक सुधारणा चळवळीची आवश्यकता कशासाठी भासली हे आपण पाहणार आहोत। तत्कालीन भारताचा जर विषय इतिहास बघितला तर समाजामध्ये अंधश्रद्धा, जातीयता, अस्पृश्यता, दासदासी, वेठबिगार आणि स्त्रियांची परिस्थिती तर अतिशय वाईट होती। आणि मग हे सर्व सुधारण्यासाठी सामाजिक सुधारणांची आवश्यकता भासली। खरं तर ही सामाजिक सुधारणा 14व्या-15व्या शतकापासूनच भारतामध्ये सुरू झालेल्या होत्या, परंतु त्यांचा प्रभाव फारसा पडू शकला नाही। कारण 13व, 14व, 15व, 17व, 16व, 17व, 18व शतक हे मध्ययुगीन कालखंड म्हणून ओळखला जातो। आणि मध्ययुगीन कालखंडावरती धर्मसत्तेचा जास्तीत जास्त पगडा असल्यामुळे त्या काळामध्ये सुधारणा होऊ शकल्या नाही। 17व्या शतकामध्ये पाश्चिमात्य हे भारतामध्ये आले। इसवी सन 1498 मध्ये वास्को दी गामा हाचे समाज जीवन कशा पद्धतीचं होतं। भारतामध्ये आपण जर एकूण बघितलं तर जाती संस्थेचे कडक निर्बंध होते। समोरचा आपण जो व्हिडिओ पाहत आहोत किंवा चित्र पाहत आहे, या चित्रामध्ये जो दिवाणजी आहे, हा दिवाणजी त्यांच्या शेतामध्ये काम केलेल्या ज्या महिला आहेत, या महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला कशा पद्धतीनं दुरूनच देत आहेत। वास्तविक पाहता या महिलांनी त्यांच्या शेतावरती काम केलेलं आहे, राबलेले आहेत, कष्ट केलेले आहेत आणि ते सर्व काम केलेलं त्यांना ते सहन होते, परंतु तो त्यांच्या कामाचा मोबदला किंवा जी मजुरी आहे, हा मजुरी लांबूनच दुरूनच देत आहे। म्हणजे त्यांचा स्पर्श सुद्धा त्यांना नको आहे। म्हणजे जातीयतेचे निर्बंध अतिशय कडक पाळले जात होते। जात ही जन्मावरून सिद्ध होत होती, ती कर्मावरून सिद्ध होत नव्हती। एखादा व्यक्ती ज्या जातीमध्ये जन्माला आला तर ती जात कायमची त्याच्या नावाला लागत होती आणि त्या जातीतच त्याने राहायचं, त्या जातीतच व्यवसाय करायचा आणि आयुष्यभर त्या जातीतच मरायचं। म्हणजे कर्मानुसार त्याची जात बदलत नव्हती, तर जात ही जन्मानुसार होती। आणि ही जातीयतेची बंधनं अतिशय निर्बंध अतिशय कडक होते। ज्या जन्मात आला त्या जन्मात राहायचं, त्याच जन्मात तिथंच मरायचं, अशा पद्धतीचा होता। आणि जर हा कोणी नियम जर तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला समाजबाहेर, जातीबाहेर टाकलं जात होतं, बहिष्कृत केलं जात होतं। रोटी बेटी व्यवहार हा पूर्णपणे बंद होता। आणि अशा पद्धतीने जातीयतेचे अतिशय कडक निर्बंध असल्यामुळे समाजाचा विकास होऊ शकला नाही, समाज एक जिन्सी होऊ शकला नाही। आणि समाज एक जिन्सी न झाल्यामुळं या देशाचा विकास होऊ शकला नाही। तर समाज सुधारणेच्या पूर्वी या समाजामध्ये जातीयतेचे अतिशय कडक असे निर्बंध होते आणि ते निर्बंध लोकांना पालन करावंच लागत होतं। त्याच्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे स्त्रियांना दुय्यम दर्जा। स्त्रियांना समाजामध्ये हा दुय्यम दर्जा होता। पूर्वी प्राचीन कालखंडामध्ये स्त्री म्हणजे जननी, माता
वीरमाता, निर्मिती, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी, अशी म्हण होती. परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये किंवा 19व्या शतकाच्या पूर्वार्धात स्त्री जन्म म्हणजे अनेक समस्यांना अडचण किंवा समस्यांना निमंत्रण अशी एक समाजामध्ये भावना निर्माण झालेली होती. आणि पूर्वी काही स्त्रिया राजघराण्यातल्या किंवा उच्च वर्गातल्या स्त्रिया ह्या शिक्षण घेत होत्या. परंतु नंतरचे जे सामान्य किंवा बहुजन किंवा जो 90-95% वर्ग होता, या वर्गातल्या स्त्रिया यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, संपत्तीचा अधिकार नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता, सामाजिक अधिकार नव्हता किंवा धार्मिक अधिकार नव्हता. कधीतरी ती स्त्री ही एखाद्या वेळेस पुरुषाबरोबर धार्मिक कार्यासाठी बसायची, एवढंच तिचं स्वरूप होतं. आणि स्त्री म्हणजे काय, चूल आणि मूल, घर सांभाळायचं, एक शो पीस म्हणून घरातली, आणि जो आपण म्हणतो की नाही कारखान्यामध्ये माल तयार करायचा, स्त्री म्हणजे एक कुटुंब वृद्धीचं साधन म्हणून तिच्याकडं पाहिलं जात होतं. आणि ऐश आराम, जीवन जगणं वगैरे 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 असं स्त्रियाकडे, म्हणजे मानव म्हणून तिच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा बिलकुल नव्हता, तर तिच्याकडे एक भोग वस्तू म्हणून बघितलं जात होतं. आणि त्यामुळं त्या काळामध्ये स्त्रियांचा विकास अजिबात होऊ शकला नव्हता. स्त्रियांना अतिशय दुय्यम स्थान दिलं होतं. ना तिला पालकांच्या संपत्तीमध्ये अधिकार होता, ना कुठले अधिकार दिले होते, ना कायदेशीर अधिकार दिले होते, ना समाजामध्ये तिला किंमत होती, ना धार्मिक क्षेत्रामध्ये किंमत होती, ना संपत्तीचे अधिकार होते. एक स्त्री म्हणजे एक संघटना आमंत्रण म्हणून एक दुय्यम दर्जाची म्हणून तिच्याकडं पाहिलं जात होतं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे धार्मिक कर्मकांड. समाजामध्ये अनेक धार्मिक कर्मकांड पाळले जात होते, जसं ज्योतिष्य, पुराण, जपजाप्य, व्रतवैकल्य. परत काही संकेत होते की जसं मांजर आडवी आली, एखादी विधवा स्त्री आली तर अपशकुन झाला, असे काही समाजाचे संकेत होते. आणि समाजामध्ये अनेक देवदेवता अस्तित्वात आलेल्या होत्या. आणि हे धर्माचे किंवा देवदेवताचे जे पुजारी किंवा पुरोहित वर्ग होता, हा समाजाला भूल थापा देऊन धार्मिक भीती घालून त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या म्हणजे पैसे वसूल केले जात होते, दानधर्म वसूल केला होता. ब्राह्मण भोजने, दक्षिणा, जपजाप्ये, व्रतवैकल्ये, उपवास, तापवास, अशा गोष्टी अनेक समाजामध्ये निर्माण झालेल्या होत्या. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या बालहत्या, त्याचबरोबर नरबळी, नवस फेडणे, अशा प्रकारच्या धर्माच्या नावाखाली अशा अनेक गोष्टी चालत होत्या. आणि त्यामुळं धर्माचं स्तोम माजलं होतं. आणि धर्माच्या नावाखाली हे धर्माचे ठेकेदार समाजाची पिळवणूक करत होते. आणि त्याच्यामुळं समाज हा एकदिवशी होऊ शकला नाही, समाजाची प्रगती होऊ शकली नाही, समाजाचा विकास होऊ शकला नाही. आणि अशा रीतीनं सर्व समाज हा मागास राहिलेला होता. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे ते इंग्रजी शिक्षणामुळे बुद्धिप्रामाण्य वाढीस लागले. 16व्या-17व्या शतकामध्ये पाश्चिमात्य लोक हे भारतात आले. आणि भारतीय लोकसुद्धा शिक्षणाच्या निमित्तानं परदेशामध्ये जात होते. आणि त्यांचा पाश्चिमात्यांशी संपर्क आला. आणि पाश्चिमात्य शिक्षणामुळं ज्ञान, विज्ञान, राष्ट्रवाद, विकास, त्याचबरोबर स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुत्व, विश्वबंधुत्व ह्या गोष्टी लोकांना समजू लागल्या. आणि आपल्या धर्मातील जो काही पोलपणा आहे किंवा कमीपणा आहे किंवा धर्माचं जे काही जे हिडी स्वरूप आहे, धर्माच्या नावाखाली समाजाची जी चाललेली पिळवणूक आहे, ही पिळवणूक जे सुशिक्षित वर्ग होता, जे पुढे शिकलेला होता, नवसुशिक्षितांचा वर्ग होता, यांच्या लक्षात आले. आणि त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांना आपल्या धर्मातील, आपल्या समाजातील पोलपणा लक्षात आला. आणि साहजिकच त्यामुळं भारतीय लोकांमध्ये एक बुद्धिप्रामाण्यवाद वाढीस लागला होता. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं इंग्रजी शिक्षणामुळं किंवा इंग्रजांच्या संपर्कामुळं आपल्या भारतीय लोकांमध्ये म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद वाढीस लागलेला होता. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे सामाजिक सुधारणांची आवश्यकता.
खरं तर समाज हा मागासलेला होता. त्याच्यामध्ये जातीयता, अस्पृश्यता, कर्मकांड, स्त्रियांचं जीवन तर अतिशय हालाकीचं होतं. तिला कोणी वालीच नव्हतं, की जसं म्हणून म्हटलं होतं की स्त्रीनं स्वातंत्र्य महर्ती. बालवयामध्ये स्त्री ही पालकाच्या आज्ञेत राहते. पालकांना तिचं संगोपन करायचं, लहानाचं मोठं करायचं, आणि त्यानंतर वयात आल्यानंतर नवरा असतो, या नवऱ्याने तिच्या पतीने तिचं संगोपन करायचं. पती जो सांगेल तो त्याचं ऐकायचं, आणि म्हातारपणामध्ये जो मुलगा सांगेल हे मुलाचं ऐकायचं. आणि म्हणजे स्त्री ही बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत ही गुलामच होती. तिला स्वातंत्र्य नव्हतं असं म्हणून म्हटलं. स्त्रीनं स्वातंत्र्य महर्ती म्हणजे वडील असतील, पती असेल किंवा मुलगा असेल यांच्या आज्ञेमध्ये राहायचं. आणि कुठल्याही प्रकारचे तिला संपत्तीचं स्वातंत्र्य नव्हतं, आपल्या पित्याच्या संपत्तीवर तिचा अधिकार नव्हता, सामाजिक स्वातंत्र्य नव्हतं, धार्मिक स्वातंत्र्य नव्हतं, कुठले निर्णय घेण्याचं तिला स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं तिला एकदमच पिळलेलं होतं. आणि त्याच्यामुळं स्त्रियांची समाजामधील जी अवस्था होती ती अतिशय वाईट झालेली होती, आणि त्यामुळं तिचा विकास होऊ शकला नव्हता. अशा पद्धतीने स्त्री जीवनसुद्धा अतिशय वाईट होतं, आणि या स्त्रियांचा विकास होऊ शकला नव्हता. त्यानंतर ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य. भारतामध्ये जसे पाश्चिमात्य लोक आले, खरं तर 15व्या शतकामध्ये 1498 वास्को दी गामा हा दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून 1498 दक्षिणेतील कालिकत या बंदरामध्ये आला. आता हे सुरुवातीला आले तेव्हा त्यांचा उद्देश धर्मप्रसार करणे आणि व्यापार करणे हा होता. त्यांनी म्हटलं होतं की भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये या देशामध्ये येऊन धर्मप्रसार करणे आणि व्यापार करणे हा त्यांचा उद्देश होता. मग त्यांनी काय केलं, व्यापाराबरोबर धर्मप्रसारांचं कार्यसुद्धा केलं होतं. 15व्या शतकामध्ये जेजुईटने दक्षिणेमध्ये एक महाविद्यालय सुरू केलं होतं, आणि त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. सर्वप्रथम पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर डच आले, फ्रेंच आले, इंग्रज आले. खरं तर जे पोर्तुगीजाबरोबर धर्मप्रसारक आले होते, या धर्मप्रसारकांनी दक्षिणेमध्ये धर्मप्रसार करायला सुरुवात केली होती. आणि जे ख्रिश्चन धर्म होता, या ख्रिश्चन धर्माचं जे काही प्रेम, भूतदया, परत ह्या ज्या काही गोष्टी, कनवाळू ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व लोकांना सांगायचे, त्यांची मनोभावे सेवा केली. तर त्यांनी तो काय म्हणजे जबरदस्ती या स्थानिक लोकांना किंवा भारतीय लोकांवरती अन्याय अत्याचार करून धर्मांतर केलं नव्हतं. तर या देशातला जवळजवळ 90 ते 95% जो समाज होता हा अशिक्षित, अज्ञानी, अंधश्रद्धामध्ये गुरफटलेला होता, आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे मानव म्हणून जगण्याचे सुद्धा अधिकार मिळत नव्हते. मग अशा लोकांची या ख्रिस्ती मिशनऱ्यांनी काय केली, मनोभावी सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर त्यांनी जे सुशिक्षित होते, जे उच्चवर्गीय होते, यांना तत्वज्ञान सांगून आपल्याकडे करून घेतलं, आपलं असं करून घेतलं. तर जे गोरगरीब होते, पीडित होते, या पीडितांना त्यांनी जे सेवाभाव त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी शाळा सुरू करणं, त्यांच्यासाठी आश्रम सुरू करणं, त्याचबरोबर जे काही ग्रामीण भागात किंवा आदिवासी वस्त्यावर राहत होती तर रस्ते तयार करणं, पिण्याच्या पाण्याची सोय करणं, दवाखाने सुरू करणं, आणि दवाखाने सुरू करून त्यांची मनोभावे सेवा करणे. जे कुष्ठरोगी होते, पीडित होते, यांची त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे त्यांचे तिरस्कार न करता मनोभावे सेवा केली. आणि सेवा केल्यामुळं साहजिकच या देशातील जे बहुसंख्याक जे अस्पृश्य समाज होता किंवा दलित समाज होता, हा या ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाला, आणि त्यांनी स्वतःहून हा ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सुरुवात केली. त्याच्यानंतरचा पॉईंट जो आहे, ख्रिस्ती मिशनऱ्यांना दूर ठेवण्याचे कंपनीचे कार्य. कारण गोव्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी स्थानिक लोकांच्या धार्मिक व सामाजिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केल्यामुळं त्या ठिकाणचे स्थानिक लोक हे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या विरोधात गेले. आणि जर स्थानिक लोकांच्यामध्ये असा हस्तक्षेप केला आणि ते जर विरोधात जाऊ लागले तर कंपनी सरकारला या देशामध्ये आपला राज्यकारभार करणं, आपली सत्ता स्थिर ठेवणं शक्य होणार नाही. म्हणून त्यांनी
या ख्रिस्ती मिशनऱ्याविषयी थोडी काय सावध भूमिका घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या देशात जरी आला, एक तर सुरुवातीला परमिशन दिलीच नाही आणि परमिशन दिली तरी तुम्ही ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कुठल्या प्रकारचा धार्मिक प्रसार करायचा नाही किंवा स्थानिक लोकांवरती आपल्या धर्माचं वर्चस्व निर्माण करायचं नाही, त्यांना धर्म बदला असं सांगायचं नाही. अशा पद्धतीच्या सक्त सूचना कंपनी सरकारनं या ख्रिस्ती मिशनऱ्यांना दिले होते. परंतु त्यातही कंपनीच्या त्याच्यानंतरचा पॉईंट आहे कंपनीच्या मिशनरी विषयक धोरणात बदल. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना किंवा कंपनीच्या जे अधिकारी होते यांना वाटायला लागलं की ख्रिस्ती मिशनरी आले तरी आपल्याला फायदाच होईल, म्हणून त्यांना थोडंसं या देशामध्ये किंवा भारतामध्ये यायला परमिशन दिली आणि 1813चा जो ॲक्ट आहे या कायद्यानुसार अनेक ख्रिस्ती मिशनरी जे एखादी कामगिरी पाडायची असते त्यांना ती जबाबदारी दिली असते, ही जबाबदारी त्याला काय म्हणतात, दिलेल्या जबाबदारीला मिशन म्हणतात. आणि त्या मिशनवर जे धर्मगुरू त्यांचे जे पादरी असतात ते काम करतात, त्यांचं जे काम असतं यांना मिशनरी म्हणतात, ख्रिस्ती मिशनरी. आणि या मिशनऱ्यांना 1813च्या कायद्यानुसार भारतामध्ये धर्मप्रसार करण्याचं त्यांना परमिशन मिळाली. आणि मग त्यांनी सुरुवातीला बंगाल प्रांतामध्ये डॉक्टर कॅरे यांनी बंगाल प्रांतातील श्रीरामपूर या ठिकाणी आपलं एक केंद्र सुरू केलं आणि तिथून त्यांनी आपल्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी जे स्थानिक भाषा होत्या या स्थानिक भाषांची लिपी टायपिंग त्यांनी शोधून काढलं आणि शोधून काढल्यानंतर स्थानिक भाषेमध्ये बायबलचं रूपांतर केलं आणि बायबलचं रूपांतर करून त्यांनी त्याच्या प्रती लोकांना मोफतमध्ये वाटल्या. आणि लोकांना त्या बायबलच्या प्रती मोफतमध्ये वाटल्यामुळं लोकांना ख्रिश्चन धर्माविषयी आकर्षण वाटू लागलं आणि लोक साहजिकच ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाले. आणि त्यानंतर डॉक्टर कॅरे असतील, डॉक्टर गार्डन हॉल असतील, डॉक्टर विल्सन असतील, व्हॅलेंटाईन असतील, यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून, आरोग्यसेवेच्या माध्यमातून, बाकीच्या ज्या सुविधा असतील, मग पिण्याचं पाणी असेल, रस्ते असतील किंवा दवाखाने असतील, आश्रम असतील, या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणचा जो दलित पीडित वर्ग होता यांची सेवा केली. आणि यांची सेवा केल्यामुळं हा वर्ग ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाला आणि त्याच्यामुळं साहजिकच ख्रिश्चन धर्माचा विकास झाला होता. आणि अशा पद्धतीने या देशात ख्रिश्चन धर्माचा प्रसार होण्यास मदत होऊ लागली. आणि सर्वप्रथम ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मप्रसारकांनी शैक्षणिक कार्यावरती भर दिला होता. नंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे मिशनऱ्यांचे धर्मप्रसारासाठी शैक्षणिक कार्यावरती भर. डॉक्टर एल्फिन्स्टन, डॉक्टर विल्सन, डॉक्टर गार्डन हॉल, व्हॅलेंटाईन, लॉर्ड मेकाले, मेटकॉफ, लॉर्ड रिफन असे जे सुधारणावादी ब्रिटिश अधिकारी होते, या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खरं तर ब्रिटिशांचा या देशामध्ये इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना शिकवण्याचा एकमेव उद्देश होता की या देशामध्ये त्यांना प्रशासनामध्ये मदत करण्यासाठी कारकुनांचा वर्ग निर्माण करणे. परंतु एक पाश्चिमात्य जो इतिहासकारी आहे त्यांनी काय म्हटलं होतं की भारतीय लोकांनी इंग्रजी शिक्षणाची मदिरा अशी काही मनसोक्तपणे प्राशन केली आणि ती मदिरा प्राशन केल्यामुळं त्यांच्या डोक्यामध्ये एकदम क्रांतीच झाली. आणि मग डॉक्टर कॅरे यांनी श्रीरामपूरच्या जवळ काही शाळा सुरू केल्या होत्या. त्याच्यानंतर मुंबईला एल्फिन्स्टन यांनी 1824मध्ये मुलींची शाळा सुरू केली होती. आणि त्यानंतर अनेक शाळा सुरू केल्या होत्या आणि या शाळांमधून स्थानिक भाषा त्याचबरोबर इंग्रजी भाषेतून शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि मग महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि देशातील अनेक ठिकाणी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी शाळा सुरू करायला सुरुवात केली. आणि या शाळेच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देऊन या
इथला जो समाज आहे किंवा या ठिकाणचे जे लोक आहेत यांना शिक्षण देऊन आपल्याकडे आकर्षित करायला सुरुवात केली होती. आणि या शिक्षणाचा फायदा भारतीय लोकांना खूप चांगला झाला होता. आणि त्यातूनच पुढं ह्या सामाजिक सुधारणा चळवळी, धार्मिक सुधारणा चळवळी अस्तित्वात आलेल्या होत्या. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे 19व्या शतकाच्या प्रारंभीची भारतातील सामाजिक परिस्थिती. 19व्या शतकाच्या पूर्वी भारतामध्ये कशा पद्धतीची सामाजिक परिस्थिती होती हा पॉईंट आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं आहे धर्म, अंधश्रद्धा, वृत्तवैकल्य व लोकभ्रम. धर्माचा पगडा समाजावरती मोठ्या प्रमाणात होता. धर्म सांगेल ती पूर्व दिशा असायची आणि या धर्माच्या नावाखाली लोकांची सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक पिळवणूक केली जात होती. जे धर्माचे ठेकेदार होते, खास करून जो पुरोहित वर्ग होता, या पुरोहित वर्गाला खास विशेष अधिकार मिळालेले होते आणि या अधिकाराचा गैरवापर करून या ठिकाणच्या बहुसंख्याक जो वर्ग होता, अस्पृश्य, ज्याला अस्पृश्य म्हणत, चांडाळ म्हणत, जो गावकोशाच्या बाहेर राहत होता, यांना त्यांनी हीन वागणूक दिलेली होती. आणि ही जी जाती व्यवस्था होती, ही जाती व्यवस्था धर्माच्या माध्यमातून ही जाती व्यवस्था निर्माण झालेली होती. त्याचबरोबर समाजामध्ये अंधश्रद्धा ज्या मोठ्या प्रमाणात होत्या आणि या अंधश्रद्धामुळं समाजाचं खूप नुकसान झालेलं होतं. अंधश्रद्धा होत्या, काही लोकभ्रम होते, जसं मांजर आडवी आली, त्याचबरोबर विधवा स्त्री जर समोरून आली तर होणारं काम होत नाही, कावळाची लागण बघितली, अशा अनेक लोकभ्रम आणि अंधश्रद्धा समाजामध्ये होत्या. आणि या अंधश्रद्धाच्या माध्यमातून समाजाची पिळवणूक केली जात होती. समाज हा अशिक्षित राहत होता, त्याला कुठल्या प्रकारचं म्हणजे आधुनिकतेचा त्यांच्याकडे गंध नसल्यामुळं या देशातील समाज हा मागासलेला होता. आणि त्याचा फायदा जे धर्माचे ठेकेदार होते किंवा ज्यांच्या हातात सत्ता होती यांनी घेतली आणि या देशामध्ये विकास होऊ शकला नाही. त्याच्यानंतर जो नंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे जाती व्यवस्था. भारतीय समाज व्यवस्थेला जाती व्यवस्था हा अतिशय मोठ्या प्रमाणात लागलेला कलंक आहे. मग समाजामध्ये जातीच्या पोट जाती आणि या पोट जातीमध्ये सुद्धा एकजिन्सीपणा नव्हता. हा श्रेष्ठ, तो कनिष्ठ, तो या वर्गातला, तो त्या वर्गातला, तो त्या जातीतला, आणि ज्या जातीमध्ये माणूस जन्माला त्याच जातीमध्ये राहावं लागत होतं. आणि जातीनुसारच त्याला किंवा ज्या जातीमध्ये जन्माला आलेला आहे त्यांचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय करायचा आणि पुढं म्हणजे व्यवसाय बदलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. तर माणसाची जात ही त्याच्या कर्मावरून न ठरता ही त्याच्या जन्मावरून ठरविली जात होती. आणि ही जातीयतेची बंधनं अतिशय कडक होती. जातीच्या बाहेर जाता येत नव्हतं. जातीच्या पंचायती होत्या आणि त्यांनी जर जातीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर जात पंचायतसुद्धा त्याला समाज बहिष्कृत करत होती, समाजाच्या बाहेर टाकत होती. आणि म्हणून ही जातीयतेची जी बंधनं होते अतिशय कडकपणे पाळले. तेव्हापासून ते आजतागायत या भारत देशामध्ये जाती व्यवस्था किंवा जाती संस्था कार्यरत आहे आणि ती मोठ्या प्रमाणात घट्ट होत चाललेली आहे असे आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे ते अस्पृश्यता. जो 90-95% जो अस्पृश्य समाज होता, जो त्याला आपण शूद्र, चांडाळ असं म्हटलं जात होतं, जो समाज गावकोशाच्या बाहेर राहत होता, त्यामध्ये महार, मांग, चांभार, ठोक आणि चांडाळ वर्ग येत होता. आणि या समाजाचा किंवा या वर्गातील लोकांचा जे सवर्ण होते हे स्पर्शसुद्धा लागून घेत नव्हते. त्यांनी गावाच्या बाहेरच राहायचे, गावकोशाच्या बाहेरच राहायचं. आणि विशेष म्हणजे या समाजासाठी कुठल्याही उदरनिर्वाहाचं किंवा चरित्राचं साधन नव्हतं. आणि मग ही अस्पृश्य जे काही सवर्ण असतील किंवा जे शेतकरी असतील, हे शेतकरी जे काही त्याला देतील त्याच्यावरती त्याने आपला उदरनिर्वाह करायचा. आणि मग जातीयतेची तर ही बंधनं अतिशय काटेकोरपणे पार पाडली जात होती. आणि त्यांनी जर ते बंधनं तोडून जर बाहेर
जाण्याचा प्रयत्न केला किंवा आंतरजातीय विवाह जरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला समाज व्यवस्था, इथला समाज, इथली धर्मव्यवस्था अतिशय कडक असं शासन करत होती. त्याच्यामुळं या जातीयतेची बंधनं अतिशय म्हणजे कडक रीतीने पार पाडली जातं. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे वेठबिगार व दासदासी. समाजामध्ये जो पाटील, कुलकर्णी, सरंजामदार वर्ग किंवा राजघराण्यातील व्यक्ती होते, या राजघराण्यातील किंवा वतनदाराच्या घरामध्ये काम करण्यासाठी जो वेठबिगार ही जी व्यवस्था होती, ही व्यवस्था प्रचलित होती. कारण त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या शेतावरती, त्यांच्या वाड्यामध्ये काम करण्यासाठी या वेठबिगारांची नेमणूक केली जात होती. हे वेठबिगार म्हणजे एक प्रकारचे म्हणजे गुलामच असायचे आणि त्याला जे सांगितलं ते काम करावं लागत होतं. त्याचबरोबर दासदासीची प्रथासुद्धा अस्तित्वात होती. जसं की जे श्रीमंत लोक होते हे आपल्या म्हणजे आपले मनोरंजन करण्यासाठी किंवा आपला हव्यास भागवण्यासाठी दासदासी ह्या ठेवल्या जात होत्या. आणि मग त्यांना त्यांच्या जे गावकुसाच्या बाहेर जे काही वाडे वस्त्या असतील तिथे ठेवायचे आणि ऐश आराम करायचे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडची जी काही जी संतती निर्माण झाली तर त्यांना ते पोरगे किंवा दासी आटलं असं म्हटलं जात होतं. तर ही समाजामध्ये अनरोस संततीसुद्धा निर्माण झालेली होतं. तर ही वेठबिगारीची आणि दासदासीची जी प्रथा होती समाजामध्ये, ही समाजमान्य, धर्ममान्य आणि राजमान्य होती. याला राजसत्तेची मान्यता होती. आणि या वेठबिगारी आणि दासदासीमुळं येथील लोकांचं जीवन हे नरकमय झालेलं होतं आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. आणि म्हणून या समाज सुधारकांना ह्या ज्या दासदासी किंवा जी वेठबिगारी पद्धत आहे ही नष्ट झाली पाहिजे असं वाटत होतं. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे ते म्हणजे स्त्री जीवन. आपण बघितलं की स्त्रियांची अतिशय अवस्था ही वाईट होती. जसं बालविवाह, सतीची पद्धत, विधवा पुनर्विवाहास बंदी, जरटकुमारी विवाह, स्त्री शिक्षणास बंदी. जसं शूद्रांची अवस्था होती तशीच समाजातील स्त्रियांची सुद्धा अवस्था होती. स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा कुठलाही अधिकार नव्हता. वडील, पती आणि मुलगा यांच्या आश्रयावर तिला अवलंबून राहावं लागत होतं. आणि तिच्या बाबतीत समाजानं अतिशय असे कठोर निर्णय घेतलेले होते. आत्तापर्यंत म्हटलं जात होतं की वीरमाता, वीरपत्नी वगैरे वगैरे ही जी विशेषणं स्त्रियांना लावली जात होती. परंतु मध्ययुगीन कालखंडामध्ये किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्री म्हणजे अनेक संकटांना निमंत्रण अशी स्त्रीची ओळख झालेली होती. राजस्थानसारख्या राज्यामध्ये तर हे राजे एकमेकांच्या प्रदेशावरती हल्ले करत असत आणि मग अनेक तरुण हे मृत्युमुखी पडत असत आणि मग अनेक स्त्रिया ह्या विधवा होत असत. आणि स्त्रिया जर विधवा झाल्या तर मग त्यांचा सांभाळ कोण करायचा, त्यांचं पालनपोषण कोण करायचं. म्हणून स्त्रीचा जन्म होऊ दिला जात नव्हता किंवा धर्माच्या नावाखाली किंवा बालहत्येच्या प्रथेच्या नावाखाली स्त्रीचा बळी दिला जात होता. अशा पद्धतीनं समाजामध्ये स्त्रियांचं जीवन हे अतिशय वाईट होतं. त्याच्यानंतर सतीची चाल, जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सतीची चाल. कारण सतीची चाल ही प्राचीन कालखंडापासून भारतामध्ये चालू आहे. पती निधनानंतर पतीनं आपल्याच्या पतीच्या मृत्यूशय्येवरती झोपायचा आणि आत्मबलिदान करायची अशी प्रथा होती. आणि समाजानं, धर्मानं याला गोंडस नाव दिलेलं होतं, सती प्रथा. कारण जी सती स्वइच्छेनं सती जाते तिला स्वर्गप्राप्ती होते किंवा तिचे पूर्वज आहेत हे सुखी समाधानी होतात अशी लोकांमध्ये समज होती. धर्मानं त्यांना स्त्रियांना सांगितलेलं होतं. खरं तर त्याच्या मागचा मूळ उद्देश असा होता की जर ही सती एखादा, आता पूर्वी लग्न हे लवकर व्हायचे, बालविवाह व्हायचे आणि लवकरच त्या स्त्रीला अकाली वैधव्य प्राप्त व्हायचे. आणि वैधव्य प्राप्त झाल्यानंतर मग ती जर राहिली तर ती बाकीच्या कुटुंबाचे जे काही संपत्ती आहे संपत्तीमध्ये वाटा मागेल, हिस्सा मागेल आणि हिस्सा मागेल म्हणून तिला ती सती घालवत असत.
त्याचबरोबर पुरोहित वर्ग जर ती सती जात असेल तर तिच्या अंगावरती दागदागिने होते, हे दागदागिने पुरोहित वर्गाला मिळायचे, म्हणून तेही सतीचं समर्थन करत असत. खास करून ही सतीची प्रथा जो पुरोहित वर्ग किंवा ब्राह्मण वर्ग किंवा महाराष्ट्रामध्ये जो 96 कुळी वर्ग, जो मराठा 96 कुळी वर्ग आहे, या वर्गामध्ये खास करून होता. आणि जरी ती सती एखादी स्त्री गेलीच नाही तर तिला विधवा पुनर्विवाह करण्याची म्हणजे परवानगी नव्हती. अशा पद्धतीनं ही सती प्रथा समाजामध्ये अस्तित्वात होती. आणि या सती प्रथेमुळं स्त्रीचं जीवन हे नरकमय झालेलं होतं. म्हणजे तिला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नव्हता. त्याच्यानंतर बालविवाह व विधवा विवाहास बंदी, विधवा पुनर्विवाहास बंदी. प्राचीन कालखंडामध्ये तर मुलींची लग्न 7 ते 8 वर्षाची झाली की तिचं लग्न झालंच पाहिजे असं नियम होता. आणि जर ती 11-12व्या वर्षाची झाली तर तिला तिच्या वडिलांना समाज हा म्हणजे बहिष्कृत करीत असे. दुसऱ्या पेशव्याने बाजीराव पेशव्यांनी तर नियमच काढला होता की 7 वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न केलंच पाहिजे. आणि जर तशी 7 वर्षापेक्षा लग्नाची करायची जर मुलगी घरात राहिली असेल तर त्याच्यावरती दंड आकारला जात होता. म्हणजे राजसत्ताची बालविवाहाला प्रोत्साहन देत होती. आणि त्यामुळं बालविवाह म्हणजे कधी कधी तर मग ते बेंबीला कुंकू लावूनच मग बहीण भावाचं ते ठरायचे की जर तुझी मुलगी झाली तर मग माझ्या मुलाला, माझा मुलगा झाला तर मग तुझ्या मुलीला वगैरे असे लग्न ठरायचे. म्हणजे मुलगी जन्माला यायच्या आधीच त्यांचे लग्न ठरलेले असायचे. 6-7 वर्षाचे झाले की ते लग्न ठरलेले असायचे. आणि अशा पद्धतीनं बालविवाह केल्यामुळे ज्या मुलींचं वय हे खेळण्याचं बागडण्याचं असतं त्या वयामध्ये तिच्यावरती मोठी जबाबदारी यायची. आणि तिचं ते बालपण आणि हे सगळं हिरावून घेतलं जातं. आणि लवकर तिच्यावरती मोठी जबाबदारी आल्यामुळं ती या जबाबदारीच्या ओझ्याखाली पूर्णपणे बुडून गेलेली असायची. तर अशा पद्धतीनं बालविवाह होती. आणि त्याच्यानंतर आता तेव्हा पूर्वीच्या कालखंडामध्ये असं आधुनिकता नव्हती किंवा वैद्यकशास्त्र विकसित न झाल्यामुळं तिला अकाली वैधव्य यायचं. आणि अकाली वैधव्य आलं तर तिला पुनर्विवाह करण्याची परवानगीसुद्धा नव्हती. बरोबर. काही मग ते उच्चवर्गीय किंवा 96 कुळी मराठा समाजामध्ये विधवा पुनर्विवाहास बंदी होती. आणि विधवा पुनर्विवाहास बंदी असल्यामुळं तिला घरी किंवा समाजामध्ये अतिशय नरक यातना मिळत असत. कुठल्या शुभप्रसंगी जायचं नाही, कुठं जायचं नाही. मग तिचं केशवपन केले जात होते. त्याचबरोबर चांगले कपडे घालायचे नाही, व्यवस्थित राहायचं नाही, खाली झोपायचं, कसं तरी खायचं, कसं तरी राहायचं. आणि लग्न प्रसंग महत्त्वाचे असतात अशा ठिकाणी तुला या विधवेला जाण्यास बंदी होती. म्हणजे तिचं जीवन हे नरक यातनासारखं झालं. त्याच्यानंतर केशवपन हा महत्त्वाचा एक पॉईंट आहे. पतिनिधनानंतर स्त्री ही सुंदर दिसू नये, तिच्यावरती कुणाची नजर पडू नये म्हणून तिला विद्रूप केलं जात होतं. एक तर तिला पांढरे वस्त्र परिधान करूनच राहावं लागत होतं. त्याचबरोबर तिला विद्रूप करण्यासाठी केशवपन किंवा मुंडन केलं जात होतं. तिच्या डोक्यावरची पूर्ण केस काढली जात होती. पांढरे कपडे घालायचे, अंगावरती कुठलेही दागदागिने घालायचे नाही, चांगले कपडे घालायचे नाही, चांगलं खायचं नाही, झोपायचं नाही, चांगल्या ठिकाणी गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं, असे अनेक म्हणजे बंधनं स्त्रीवरती लादलेली होती. त्याच्यामुळे तिचे जीवन हे अतिशय वाईट झालेलं होतं. म्हणजे स्त्रियांची एकूणच परिस्थिती ती अतिशय वाईट झालेली होती. त्याच्यानंतर बहुपत्नीकत्व प्राचीन कालखंडापासून ते 28व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत भारतामध्ये बहुपत्नीकत्व ही पद्धत अस्तित्वात होती. एखाद्या पुरुषाला जर मूलबाळ होत नसेल तर त्या नावाखाली तो अनेक स्त्रियांशी, अनेक मुलींशी लग्न करत होता. एकाला बघितलं तर 5-5, 10-10 बायका त्यांनी केलेल्या असायच्या. आणि त्या काळामध्ये जास्त बायका करणं म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण समजलं जात होतं. म्हणजे एखाद्याकडे एकापेक्षा जास्त जर बायका असतील तर बघा तो केवढा बायका सांभाळतो, म्हणजे त्याची ताकद आहे, तो श्रीमंत आहे वगैरे वगैरे असं समजलं जात होतं. परंतु हे सर्व करत असताना ज्या बायका केलेल्या होत्या या बायकांची अवस्था काय असेल
त्यांना कुठल्या गोष्टी सर्व गोष्टी मिळतात का याचा विचार समाजाने केलेला नव्हता. आणि ही बहुपत्निकत्वाची जी पद्धत होती ही समाजमान्य होती. आणि ही समाजमान्य असल्यामुळं स्त्रियांचं जीवन हे नरकमय झालेलं होतं. त्यांना म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्य कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नव्हतं. तर अशा पद्धतीने ही बहुपत्निकत्वाची जी पद्धत होती ही समाजामध्ये रूढ होती. त्याच्यानंतरचा 5वा पॉईंट आहे तो म्हणजे जरट कुमारी विवाह. जरट कुमारी म्हणजे 60 वर्षाचा पुरुष असेल आणि 6-7 वर्षाची मुलगी जर असेल तर हे असे लग्न सर्रास समाजामध्ये होत होते. त्याला समाज मान्यता होती. मोठमोठे सरदार, वतनदार किंवा राजघराण्यातील व्यक्ती हे लहान वयाच्या मुलीबरोबर लग्न करत होते. अशा विवाहास जरट कुमारी विवाह असे म्हटले जात होते. जसं की नानासाहेब पेशव्याने 40व्या वर्षी 7 वर्षाच्या राधाबाई नावाच्या जे पैठणच्या वाकोरे घराण्यातल्या एका मुलीशी, राधाबाई नावाच्या मुलीशी लग्न केलेलं होतं. त्याचबरोबर महाजी शिंदे यांनी 67व्या वर्षी 10 ते 12 वर्षाच्या सोलापूरच्या एका मुलीशी लग्न केलेलं होतं. म्हणजे मोठे मोठे माणसं, सरदार असेल, राजघराण्यातील की सत्ताधीश असेल, हे लहान वयातील मुलीबरोबर लग्न करत होते. आणि हे असे जरट कुमारी विवाह समाजामध्ये प्रचलित होते, सर्रास होत होते. परंतु हे झाल्यामुळं त्या स्त्रीचं जीवन हे अस्तित्व हे नष्टप्राय झालेलं होतं. अशा पद्धतीने ही जरट कुमारी विवाह पद्धतसुद्धा भारतामध्ये होती. त्यानंतरचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने केलेल्या सामाजिक सुधारणा. 16व्या शतकामध्ये इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आणि 17व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनी ही भारतात आली. आणि आल्यानंतर आता या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात किंवा आशिया राष्ट्रामध्ये येण्याचा उद्देश एकमेव होता, तो म्हणजे व्यापार करणे आणि व्यापाराच्या माध्यमातून राजकीय सत्ता प्रस्थापित करणे. सुरुवातीला त्यांचा जरी उद्देश हा व्यापार करणे असला तरी त्यांनी भारतात आल्यानंतर या ठिकाणची सामाजिक, या ठिकाणची धार्मिक, या ठिकाणची राजकीय परिस्थितीचं अवलोकन बारकाईने केलं. आणि बारकाईने केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी आपली राजकीय सत्ता प्रस्थापित करू शकतो. आणि मग त्यांनी या ठिकाणच्या धर्माचा आणि समाज व्यवस्थेचा अतिशय बारकाईनं अभ्यास केला. आणि मग आपण कशा पद्धतीने या ठिकाणी स्थिर होऊ शकतो, काय करू शकतो याचा अभ्यास केला. आणि मग त्यांनी सुरुवातीला शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. मग एल्फिस्टन असेल, त्याच्यानंतर लॉर्ड मेकाले असतील, चार्लस वूड असतील, मेटकॉफ असतील, लॉर्ड रिपन असतील, सर विल्यम हंटर असतील, असे एकापेक्षा एक तरुण ब्रिटिश अधिकारी. आणि या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये, कंपनीच्या कालखंडामध्ये या ठिकाणी शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपला प्रसार, धार्मिक प्रसार या ठिकाणी करायला सुरुवात केली. आणि समाज, धर्म, राजकारण याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांनी एक प्रांत भारतातील हस्तगत करायला सुरुवात केली. आणि शेवटी जी 1818 मराठ्यांची महाराष्ट्रामध्ये सत्ता होती ही त्यांनी नष्ट केली. आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांनी एक छत्री अंमल सुरू केला. एक भाषा, एक कायदा, एक प्रशासन, एक राजकीय सत्ता, असं एक संघ भारत बनविण्याचं कार्य ब्रिटिश सरकारने, कंपनी सरकारने केलं. आधी सुरुवातीच्या काळात कंपनी सरकारनं. आणि 1857चा जो उठाव झाला त्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता या देशामध्ये भारतावरती सुरू झाली. आणि त्यांनी सुरुवातीला सामाजिक क्षेत्रामध्ये सुधारणा केल्या, धार्मिक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या. आणि अशा सुधारणा करून आपली राजकीय सत्ता या ठिकाणी प्रस्थापित करायला सुरुवात केलेली होती. आणि मग या ब्रिटिशांनी किंवा कंपनी सरकारने या देशामध्ये कुठल्या कुठल्या सुधारणा केलेल्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. पहिली सुधारणा म्हणजे ते सतीबंदीचा कायदा. आपण बघितलं की भारतामध्ये सतीची प्रथा प्रचलित होती. आणि त्याला सती प्रथेचं जे धर्मानं काय केलं होतं की त्याला गोंडस रूप दिलं होतं की आपण विधवेनं सती गेलं पाहिजे आणि तिला स्वर्गामध्ये मोक्ष मिळतो. यापूर्वीही भारतामध्ये मग अल्लाउद्दीन खिल्जी असेल,
ग्रेट अकबर असेल, जयपूरचा राजा जयसिंग असेल, यांनी सती प्रथा कायद्यानुसार बंद करायला सुरुवात केली होती. तर गोव्यामध्ये जे पोर्तुगीज शासक होते, या पोर्तुगीजांनी सती प्रथा बंद करायला सुरुवात केली होती. आणि काही ब्रिटिश शासकांनी सती प्रथा ही धर्माचं ठीक आहे, धर्म म्हणते ना सती केलं पाहिजे तर जाऊ द्या, परंतु स्त्रीवरती जबरदस्ती करता कामा नये. जर तिची इच्छा असेल तर तिनं सती केलं पाहिजे, आणि जर तिची इच्छा नसेल तर तिनं सती जायचं नाही. म्हणजे तिच्यावरती एक प्रकारची जबरदस्ती करायची नाही असं ठरवलं. परंतु ही सतीबंदीचा कायदा आणण्यासाठी ब्रिटिश सरकार आणि या देशातील जे थोर किंवा आद्य समाजसुधारक, धर्मसुधारक राजाराम मोहन राय यांना जाते. त्यांनी आणि लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 सतीबंदीचा कायदा पास केला. आणि या कायद्यानुसार भारतातील सती पद्धत ही कायद्यानुसार नष्ट झाली. तर याचं सर्व श्रेय हे लॉर्ड विल्यम बेंटिंक आणि राजाराम मोहन राय यांना दिलं जातं. याचं श्रेय त्यांना दिलं जाते. तर अशा पद्धतीने हे सतीबंदीचा कायदा ब्रिटिशांनी या ठिकाणी लागू केलेला होता. त्याचबरोबर विधवा पुनर्विवाहाचा कायदा. भारतामध्ये विधवा पुनर्विवाह करण्यास समाज आणि धर्मानं मान्यता दिलेली नव्हती, परंतु ब्रिटिशांनी या ठिकाणी हा विधवा पुनर्विवाहाचा कायदा लागू केल्याने 1856 ज्या विधवा स्त्रिया होत्या, खास करून जो अस्पृश्य समाज किंवा जो खालचा समाज आहे, यांच्यामध्ये विधवा पुनर्विवाह बंदी वगैरे काही नव्हती, परंतु जे उच्चवर्गीय होते किंवा घरंदाज जे स्वतःला समजत होते, यांच्यामध्ये, या समाजामध्ये विधवा विवाह करण्याची परवानगी नव्हती. आणि मग ब्रिटिश सरकार म्हणजे समाज सुधारक होते, यांनी हा कायदा करून 1856 विधवा पुनर्विवाह कायद्यास मान्यता दिली आणि विधवांना पुनर्विवाह करण्याची त्यांनी परमिशन दिलेली होती. त्याच्यानंतर बालहत्या बंदीचा कायदा. तर बालहत्या बंदीचा कायदा हा ब्रिटिश सरकारने भारतामध्ये लागू केला. भारतामध्ये स्त्रीचा जन्म झाला किंवा स्त्रियांना मग त्यांना त्याचं म्हणजे श्वास दाबून मारणं, नदीमध्ये फेकून देणं, त्याचबरोबर दुधाच्या पातेल्यामध्ये बुडून तिला मारणं. कारण राजस्थानमध्ये ही जी राजस्थान किंवा बंगालमध्ये जे बालहत्या किंवा मुलींचा हत्या करणं ही प्रथा सर्रास चालू होते. कारण राजस्थानमध्ये ही प्रथा मोठ्या प्रमाणात चालू होते आणि धर्माच्या नावाखाली बालहत्या होत होत्या. आणि त्याचबरोबर बालकन्या हत्या कायदा करण्यासाठी ब्रिटिश सरकारला 1795 ते 1802 पर्यंत अनेक प्रकारच्या कायदे करावे लागले होते. आणि 1802च्या कायद्यानुसार भारतामध्ये बालहत्या ही कायद्यानुसार बंद करण्यात आली. त्याच्यानंतर नवस्फूर्तीसाठी बालहत्या केली जात होती की काही माणसं धर्माच्या नावाखाली जर मग त्यांना मुलबाळ होत नसेल तर जर पहिला मुलगा झाला किंवा मुलगी झाली असेल तर ते नदीला अर्पण करायची किंवा देवाला अर्पण करायची असं म्हणून नवस बोलला जात होता. आणि मग तो मुलगा झाला आणि जर त्यांची वंशवृद्धी झाली तर त्या बालकाला नवस्फूर्तीसाठी म्हणजे गंगोत्री असेल, गंगा नदीमध्ये असेल, या गंगा नदीमध्ये बुडवून ठार मारत असत किंवा मग त्या उंच उंच डोंगरावरचे काही देवस्थान असतात, त्या डोंगरावरून त्या कटड्यावरून त्याचा कडेलोट करत असत, मारत असत. काही ठिकाणी मग धरून आणून त्याचा नरबळी किंवा पशुबळी देण्याची प्रथा होती. अशा प्रथा होत्या ह्या धर्माच्या नावाखाली नवस्फूर्तीसाठी. आणि मग काही तर स्त्रियांना किंवा पुरुषांना देवाच्या नावाला देवाला सुद्धा सोडलं जात होतं. आणि मग जो पुरुष असेल तर त्याला पोरगं म्हटलं जायचं आणि मग स्त्री किंवा मुलगी असेल तर तिला देवदाशी म्हणलं जात होतं. आणि मग वाघ्यामुरळी जी प्रथा आहे ती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेली होती. तर मुलगा असेल तर तो वाघ्या असायचा आणि मुलगी असेल तर ती मुरळी असायची. आणि या मुलीचा विवाह, देवदाशीचा विवाह देवाबरोबर केला जात होता. 1845च्या कायद्यानुसार ब्रिटिश सरकारने कायद्यानुसार बंद केले होते. त्याचबरोबर
जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे गुलामाच्या व्यापारास बंदी. तर गुलामाच्या व्यापारास बंदी ब्रिटिश सरकारने 1843च्या कायद्यानुसार घातली जात होती. वेठबिगार म्हणून किंवा घरकामासाठी जे जे स्लेवरी किंवा गुलामी पद्धत, ही गुलामी पद्धत भारतामध्ये चालू होती. तर या गुलामाला, पुरुषाला गुलाम आणि जी स्त्री असत तिला दासी किंवा कुणबी असं म्हटलं जात होतं. आणि ही सरकार मान्य जी गुलामीची पद्धत होती ही पद्धत अस्तित्वात होती. 16व्या-17व्या शतकामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा ही अस्तित्वात होती. आणि त्यांची स्त्री आणि त्यांची मुलं यांना विकल्याच्या नोंदी ह्या कागदपत्रामध्ये आहेत. त्यांची दर ठरलेले असायचे आणि मग ही श्रीमंत लोक अशा गुलामांना विकत घेत असत आणि आपल्या घर वस्तीवरती कामाला लावत असत. तर ही गुलामाची जी किंवा जी गुलामगिरीची पद्धत आहे किंवा गुलामांना विकण्याची जी पद्धत आहे 1843च्या कायद्यानुसार ब्रिटिश सरकारनं बंद केली. त्याच्यानंतर जे यातला शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे ठगांचा बंदोबस्त. भोपाळ सागर जे MP जो प्रदेश आहे या भागामध्ये ठग ही जमात मोठ्या प्रमाणात होती. आणि हे ठग लोक जे वाटसरू असत या वाटसरूंना लुटत असत, त्यांना मारून टाकत असत आणि ते खोल खड्डा करायचे आणि त्या खड्ड्यामध्ये पुरायचे आणि त्याचं जे प्रेत आहे वर येऊ नये, फुगू नये म्हणून त्याला ते काठीनं बांधून टाकायचे खाली आणि पूर्णपणे बंद करून टाकायचे. आणि या ठगांच्या गुप्त संघटना होत्या आणि त्या अतिशय प्रबळ संघटना होत्या. हे आपल्या विजयादशमीला हे ठग एकत्र यायचे आणि आपला जे व्यवसाय आहे लूटमार करण्याचा हा व्यवसाय सुरू करायचे. आणि त्यानंतर परत पावसाळा सुरू झाला की ते आपल्या गावी यायचे आणि मग शेती करायचे आणि शेती केल्यानंतर म्हणजे ते सर्वसामान्य माणसासारखे वागायचे. परंतु हे ठगांनी लोकांची पिळवणूक किंवा जे लूट करायला सुरुवात केली, लूटमार करून त्यांना मारायला सुरुवात केली होती. हा जो प्रश्न होता हा प्रश्न अतिशय बिकट झालेला होता. आणि मग लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी या ठगांना शोधून काढायचं, त्यांना विश्वासात घ्यायचं आणि त्यांना नष्ट करायचं असा विडाच उचलला होता. कारण त्यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या स्थानिक लोकांनी. आणि मग या लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी जवळजवळ 5 ते 6 वर्ष संघर्ष करून अनेक ठगांच्या नेत्यांना ठार मारून या देशातील जे ठग होते या ठगांचा बंदोबस्त केला. आणि जवळजवळ 1836च्या दरम्यान जे ठग होते किंवा लुटार होते यांचा त्यांनी बंदोबस्त केला. आणि ब्रिटिशांनी या ठिकाणी अंतर्गत शांतता, सुव्यवस्था, लोकांच्या जीविताचं आणि वित्ताचं संरक्षण केलं. त्याच्यामुळं प्रारंभीच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांची राजवट ही भारतीय लोकांसाठी वरदानच आहे असं त्यांना वाटू लागलं. कारण सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा, त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा त्यांनी भारतीय लोकांना पुरवल्या होत्या. आणि म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये ब्रिटिश शासनाचं भारतीय लोकांनी स्वागतच केलेलं होतं. आणि त्यामध्ये जो नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे राजा राम मोहन राय. या